Hello, hello, hello. Mic testing. Mic testing 1 2 3 take. Mic testing 1 2 3 check test. मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 वर्तनगर ठाणे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या रजनी सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. सामना चालू आहे दोन संघांदरम्यान, लोकमान्य आणि जाणता राजा. हा उपांत्य फेरीचा सामना आहे आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो खेळेल प्रसाद 11 या संघाशी. अंतिम फेरीमध्ये प्रसाद 11 या अगोदर कालच्या दिवसात पोचलेली आहे. स्कोर झालाय आतापर्यंत 5. टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर पॉईंटचे बॉल स्टॉप करतील. सिंगल ओव्हर कंप्लीट. अजूनही स्ट्रगल चालू आहे. ओमकारचं बाद होणं महागात पडू शकते टीम लोकमान्यला, पण अजूनही जर आपण जय गणेश यांच्यावरती जबाबदारी, जय गणेशने अगोदर विशाल षटकार खेचलेला आहे आणि म्हणूनच जय गणेशची जबाबदारी वाढली आहे जेव्हा ओमकार बाद झालेत. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 6. पुढचा बॉल आणि बघा जय गणेश यांचा तोच अंदाज. समोर सुद्धा कोणताही गोलंदाज नाला फक्त मारायलाच जमतं. 2 धावांचा स्ट्रोक. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या आहे 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 8. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या 8 झाले. यावेळेस पुढ्यातला बॉल पुढे पाठवलाय आणि आता आणखीन एक फलंदाज होतोय बाद. कैलासचा खेळ सुद्धा संपलाय. जाणता राजा आज वेगळ्याच उद्देशात आहे. समोर कोणताही संघ असू, आम्ही फक्त आमचा नैसर्गिक आणि आक्रमक खेळ खेळणार. तोच खेळ आज पूर्ण दिवसभरामध्ये जाणता राजा संघाचा पाहायला मिळतोय. आज हे 2 संघ दिवसभरातील सर्वोत्तम संघ आहे, लोकमान्य आणि जाणता राजा. आणि या संघात जो संघ जिंकेल हा सामना तो खेळेल अंतिम फेरीमध्ये प्रसाद 11 या संघाशी. 8 धावा असताना आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले आहेत लोकमान्यचे. नवीन फलंदाज पोहोचत आहेत, मैदानाच्या आतमध्ये राकेश येत आहेत. 3 षटकांचा सामना प्रेक्षकांच्या आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी. 8 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्याच बॉलवर आलेल्या दिनेश यांनी विकेट मिळवली आणि राकेश हे नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळतील. फुल टॉस ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. आहेत क्षेत्ररक्षक मिड विकेटला. महेश बॉल कॅरी करतील तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. दोन्ही संघ जिंकण्याची जिद्द घेऊन खेळत आहेत, जी खूप महत्त्वाची असते. तुमचा अप्रोच, तुमचा इंटेंट, तुमचा अटॅक, तुमचा अभ्यास, प्रतिस्पर्धी संघाची माहिती. लास्ट बॉल फेस करेल स्ट्रायकर्स एंडला जय गणेश. लोकमान्य संघाने नाणेफेक जिंकून फलंदाज निवडली या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आणि यशस्वी निर्णय राहिलाय. आत्तापर्यंत लो फुल टॉस ट्रिगर मुवमेंट घेतली होती अटॅक करण्याची, पण नाही सफलता मिळाली. 2 षटकाचा खेळ संपवून घ्यायची आहे की ही मॅच किती महत्त्वाची. बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचण्याची ही लढत आहे. बॉल खेळलेला आहे काऊ कॉर्नरला. सिंगल कंप्लीट सेकंडसाठी नाही कॉल दिला जात. थ्रो स्ट्रायकर्स एंडला मिळते 1 धाव. धावसंख्या 17 झाले, 17. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेंथ बॉल विशाल 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 नाही येणार. खेळला चांगला होता, अप्रोच ओके होता. जर सरळ बॅटचा असता तर मग षटकार मिळू शकला असता, पण तसं नाही घडत. 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या पोचते आता 19 वर. 19 रन्स ऑन बोर्ड. अप्रोच इंटेंट व्हेरी क्लिअर की आम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. कमीत कमी 9चा रन रेट असला पाहिजे आणि तोच आतापर्यंत प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे लोकमान्यच्या सर्व फलंदाजांचा. कॅप्टन जरी बाद झाले, इतरांनी जबाबदारी स्वीकारले फलंदाजीची. फुल टॉस आहेत. लॉंग ऑफ
आणि बॉल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षणाला कुठेतरी आता ही आनंदी चषक कव्हर करताना या संघाचा जो इंटेन आणि या संघाकडे लोकमान्य नाव आहे. जर ते जनतेच्या मनात खरंच उतरले तर ते खरे लोकमान्य. आणि निर्विवाद अजिंक्यपद त्याने टिकवलं आहे ट्रॉफीमध्ये. आणि आता सुद्धा या स्पर्धेत सुद्धा ते अजिंक्यपद म्हणजे मी आतापर्यंत लोकमान्यला हरताना नाही पाहिलं. हो नक्कीच त्यांची कमिटमेंट ही एवढी चांगली या वयामध्ये. तरुण मुलं आहेत, तरुण खेळाडू आहेत, पण कमिटमेंट टुवर्ड्स द टीम दॅट इज इम्पॉर्टंट. 23 झाल्यात, इझिली खेळलेत आणि म्हणूनच फायदा तितका नाही उचलता येणार. बाद होत आहेत, सातत्यानं विकेट जात आहेत. शेवट थोडासा 27 धावांचं आव्हान घेऊन जाणता राजा आता मैदानात आपले 2 आघाडीचे फलंदाज घेऊन आलेला आहे. दरम्यान पहिली धाव मिळते. पायावर चेंडू आदळला नाही तर इनसाइड एज घेऊन चेंडू निघतोय गलीच्या दिशेने आणि 1 धावेने सुरुवात तर केली आहे. 27 धावांचं आव्हान म्हटलं तर 9 धावांची सरासरी आपण पाहतोय. फार महत्त्वाचा सामना. आपण पुन्हा एकदा राऊंड विकेट. ओंकारला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. त्यांचा आघाडीचा वादळ वेल बॉल दॅट इज अ गुड डिलिव्हरी. राईट आर्म राऊंड तुम्ही टाकताना चेंडू जर उजव्या टीच्या बाहेर अजून वाईट सोडला म्हणजे फलंदाजांचे पाय हलत नाहीत हे त्यांनी पहिल्यांदा ओळखलं. फुटवर्क तर नाही आहे, मग चेंडू थोडा दूर ठेवा, शरीरापासून दूर ठेवा. हे चांगलं तंत्र पाहायला मिळालं. फलंदाजाला रीड करायची, त्याची बॉडी पोझिशन, त्याचा स्टान्स, त्याची ॲबिलिटी, त्याची स्ट्रोक मेकिंग पॉवर, या गोष्टी फार महत्त्वाच्या. पुन्हा एकदा ओंकार. यावेळी कनेक्शन बरोबर आहे. हवेत उंची जास्त गाठली आहे, क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. 2 धावांचा कॉल आहे. कम्प्लीट होईल, निश्चित होईल. सर्व प्रयत्न केले जात आहेत, सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत जाणता राजाकडून. कशाही प्रकारे बॉलला कनेक्शन झालं पाहिजे. डॉट डिलिव्हरी तुम्हाला टेन्शन स्वतःला वाढून घेणार तुम्ही निर्धाव चेंडूने. पण आता धावफलक दाखवतोय 3 चेंडू झाले, 3 करायच्या. 27 माफ करा, अजून एकूण धावा 24 करायच्यात अजून. हे नक्की नाही. यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला दक्ष आहे. धावचीचा संभव आहे आणि पंचांचं बोट हवेत वरती आहे. याचा अर्थ जो पाहिजे ते मिळालं. पहिला गडी बाधून तबूत परततोय. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चेंडू निर्धाव आला आहे. तुम्ही अटीतटीच्या या छोट्या मुकाबल्यांमध्ये जेव्हा 3 षटकांच्या मॅच असते तेव्हा किती चेंडू तुम्ही डॉट खेळता याच्यावरच पुरे टीमचं समीकरण अवलंबून असतं. दर्शकांना कॉमेंट्रीचा आवाज येत नसेल तरी दर्शक याची देहा याचे डोळे या मॅचमध्ये पूर्ण आहेत. आयोजक महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत. चला मॅचकडे वळूया. ओंकार वाईज कॉलिंग ग्रेट कॅप्टन ऑफ दिस टुर्नामेंट. या वयामध्ये तुम्हाला कर्णधार पदीची चांगली समज आहे, चांगली उमज आहे. मला उभं राहायचं आहे, मला गोलंदाजी करायची आहे, मला टीमला घेऊन चालायचे असे विचार घेऊन खेळणारा रिअल बाजीगर. दरम्यान 5वा चेंडू. हा शॉट ऑफ लेंथ फ्लिक केला हवेमध्ये. लेंथ चुकली होती. लेंथ होती लेग स्टंपवर. आकुट टप्पा आणि लाईन ही लेग स्टंपच्या बाहेर होते. त्यामुळे फक्त फ्लिक इन एअर. सिंगल इज डिक्लेअर बाय द अंपायर. धावसंख्या आता धावफलकावर 4 धावा. लास्ट बॉल. चांगलं षटक हाताळलंय तुम्ही. प्रत्येक षटकाचं आता महत्त्व आहे. त्यांच्याकडे जय गणेश सारखा अजून एक चांगला धर्तीचा गोलंदाज आहे. त्यामुळे आता 4 धावा. 5 चेंडू 4 धावा करायच्या आहेत. बरोबर 23 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते बरोबर 13. हळूहळू आलेख वाढत चाललाय, टार्गेट वाढत चाललंय. यावेळी फ्लिक इन एअर. चांगला फटका आहे. 2 धावांचा मिळाला तर नशीब. बरोबर 2 धावांचा फ्लिक इन एअर. खोदूनच काढला म्हणा. बॉटम एंडचा उपयोग केला.
धावसंख्या 6, करायच्यात बरोबर 21, चेंडू शिल्लक 12. समीकरण सोपं झालं, अजून म्हणता येणार नाही. 21 पाहिजेत 12 चेंडूंमध्ये. चला अरे लगेच चला रे लगेच. हे पहिलं मैदान असं आहे जिकडे सूर्य लवकर जमिनीवर येत नाही, कारण चारही बाजूला उत्तुंग अशा टावर्स आहेत. पण यावेळी पुन्हा एकदा जय गणेश. एक विकेट तर गेली आहे, पण बघूया प्रतीक्षेत आहे का विकेटच्या. नाईस लुकिंग स्ट्रोक, पायातला चेंडू खोदून काढला. नाईस स्ट्रोक, 2 धावा घोषित. 2-2 तुम्हाला पुढे जायचं आहे. लक्ष हळूहळू कमी करायचं आहे टार्गेटमध्ये. धावसंख्या आली आहे ती बरोबर 9 धावा. आता 18ची गरज आहे. चेंडू शिल्लक मला वाटतं 10 असतील. 10-18ची गरज. 10 चेंडू 18 धावा. इक्वेशन वारंवार बदलणार. 2-2चे पाडे तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि बॅटमधून ते बोलायचे आहेत. चौकार आला तर उत्तमच आहे, पण बघूया हा चेंडू काय करामत करतोय. हवेत उडवलाय. चौकाराची अपेक्षा होती पण क्लिअर करू शकत नाही. लॉंग ऑफला इंतजार की घडिया खतम. चांगली खेळी केली, परंतु अप्रोच तुमचा सही पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह हवा. धावसंख्या डबल कव्हर. अजून 2 गडी बाद. 9 चेंडू 18ची गरज. चला वेग वाढवा जरा पायांचा. आपण क्रीजपर्यंत पोहोचायचं आहे. जय गणेशला यश पाहिजे ते मिळून दिलं त्याने टीमला. स्वतःच्या खात्यात 1 विकेट. टीमला अजून एक यश मिळून देतोय. 2 गडी बाद झाले आहेत. 9 चेंडू 18 धावा असं समीकरण आता यावेळी आपण धावफलकावर पाहतोय. हा सामना फार अटीतटीचा होणार. जर अजून हे षटक चांगलं काढायचं असेल तर विकेटच महत्त्वाची आहे. शेवटच्या षटकात आता तुम्ही किती धावा ठेवता यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. शेवटच्या षटकात तुम्ही किती धावा ठेवताय, कारण तो गोलंदाज असेल तुमचा एक चांगलाच पाहिजे गोलंदाज, जो डेप्थ ओव्हरमध्ये दबावामध्ये गोलंदाजी करू शकेल. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाऊ टू क्रिएट द प्रेशर. तुम्ही दबाव कसा बनवता आणि तो कसा हाताळता यावर डिपेंड आहे. दरम्यान 9 चेंडू 18 धावा. समीकरण फार मोठं तर नाही आहे. दरम्यान गोलंदाज जय गणेशचा हा चेंडू फुलटॉसवर 2 धावांसाठी पाठवतोय का? निश्चित 2 धावा घोषित. 8-16. 8 चेंडू 16. 8 चेंडू 16 धावा. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. अजूनही सामना इकडे तिकडेच आहे, म्हणजे अपॉर्च्युनिटी दोघा संघाला. विचार करून गोलंदाजी करावी. सामन्याची परिस्थिती पाहून फलंदाजी तेच म्हणत असेल स्वतःला हम बनाएंगे, पण त्यासाठी तुम्हाला बॅट फिरवावी लागेल चेंडूवर प्रत्येक, कारण 2चे फटके आता सर्रास येणार ही अपेक्षा. यावेळी सौंदर्य उडवला. लॉंग ऑफचा कडे वाट बघतोय आणि इथे वाट बघण्याची वेळ गेली. विकेटही गेली. आरामात झेल टिपतोय. हलका बॉल आहे तो, पण 10Xचा हलका बॉल, जास्त ट्रॅव्हल होणार नाही. 7 चेंडू 16 धावा. शेवटच्या षटकात 12-14 धावा राहिल्या तर मॅच आपण नक्की आश्वस्तपणे पुढे जाल हे माहिती आहे. या मैदानाची भौगोलिक रचना, डायमेन्शन ऑफ दिस ग्राउंड, दॅट इज इम्पॉर्टंट. अजूनही दर्शकांनी वेढा घातला या मैदानाला, हे महत्त्वाचं. जे टावर्स आहेत तिथूनही लोक सामना बघत असतील, ते आम्हाला दिसत नसतील, हे महत्त्वाची गोष्ट. पण मॅच रंजकता वाढते, रोमांच आहे मॅचमध्ये, संघर्ष आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 7 चेंडू 16 धावा. समीकरण आता थोडं कलतंय, ते लोकमान्य 11च्या बाजूने. दरम्यान लास्ट बॉल जय गणेशचा हा फुलटॉस बनवून परत 2 धावांसाठी पाठवला आहे. अजूनही मॅच खुली झाली आहे. 6 चेंडू 14 धावा, पण 14 धावा कंपल्सरी आहेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एकात दुसरा निर्धाव चेंडू काही काळू परिवर्तन आणू शकेल. रन रेट वाढला, प्रेशर वाढलं, असं होणार. शेवटचं षटक मार्गस्थ. 6 चेंडू 14 धावा. समीकरण, इक्वेशन, सिच्युएशन ऑफ द मॅच. फायनलचं तिकीट कोणाला, कोण जाईल प्रसाद 11 समोर फायनलला, याचं उत्तर आता या 6 चेंडूंमध्ये दडलंय.
आता त्यांचा अजून एक बेस्ट ऑलराऊंडर आलाय. कोण रे? कैलास. आज त्याचाच दिवस आहे, कैलासपतीचा म्हणजे महादेवाचा. त्यामुळे ॲडव्हान्टेज टू द नो डाऊट. 14 धावा हे मोठं ॲडव्हान्टेज आहे. 14 क्लिअर करायचे आहेत, 14 धावा करायच्या आहेत. 13 धावा केल्या तरी लोकमान्य फायनलला आहे, कारण इथे कंपल्सरी चेस हा फॉर्मॅट वापरला गेला आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. शेवटचं षटक. कैलास हातात घेतोय चेंडू, विश्वासाने सोपवलाय ओंकार कर्णधाराने कैलासच्या हातात. आता कैलास कशी गोलंदाजी करतोय यावर पूर्ण फायनलचं तिकीट बुक आहे. हिअर वी गो. द लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर ऑन इज वे. कैलास गोइंग टू डिलिव्हर द फर्स्ट बॉल ऑफ लास्ट ओव्हर. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. चेंडू आणि उंच उडवलाय. झेल होईल का? ओंकार सोडणार नाही. आणि इथेच आता सामना घेतोय कलाटणी. 5 चेंडू 14 धावा. समोर षटकार आहे बरोबर व्यासपीठाजवळ जिथे कॉमेंट्री बॉक्स आहे. आता षटकार येणं फार दुरापस्त दिसतंय. त्या क्षमतेचा पण फलंदाज हवा ना, जो 2 चेंडूंमध्ये 12 मारू शकतो, 2 षटकार. तेवढी पॉवर पण आपल्याकडे हवी. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. चला पाहूया काय घडतंय. सेकंड बॉल. फलंदाज ज्या प्रकारे गेलाय क्रीजवर त्या प्रकारे थोडं मानसिकता दिसते लांबून, बॉडी लँग्वेज. हा ऑफसाईडला उडवला. एक धाव मिळेल, दुसरी धाव इथे निश्चित नाही आहे. आता सामना अजून पेपर कठीण होत चाललाय, कारण 4-13 क्या 13 क्या मेरा. अब पा देखते हैं किसकी मॅच आहे. कारण की आता 4 चेंडू 13 गोलंदाजाला एकच करायचं आहे. सर्व लिगल डिलिव्हरी टाकायच्या आहेत. एक्स्ट्रामध्ये त्याला बंधन आणावं लागेल. फुलटॉस चालेल. हा झेलमध्ये परिवर्तित होईल आणि अजून एक धक्का संघाला. आता 40+ टीमनी तयारी करायची. पहिले यांचीच फायनल म्हणजे लोकल आपली जी ठाणे क्षेत्रातील यामधील विजेता संघ प्रसाद 11शी अंतिम फेरीची लढत ताबडतोब खेळेल. प्रसाद 11 संघ जो अंतिम फेरीत कालच्या दिवशी पोहोचलाय. आता विशेष काही उरलं नाही मॅचमध्ये. आता उरलं त्या फक्त वेळेची कमतरता, औपचारिकता, फॉर्मॅलिटीज. 3 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज पण अजून या घडू शकतात, कारण की 3 मोठे फटक्या हवाई यात्रा घडवली चेंडूला तर तुम्ही इस पार से उस पार जाईल तो संघ जाणता राजा. पण तेवढी कमिटमेंट. हा लेग साईडला उडवलाय पण आला ऑफ साईडला कॅचेबल पोझिशनला. आणि इथे मला वाटतं 2 लागोपाठ धक्के दिलेत. षटकामध्ये तरी 3 फलंदाज बाद झालेत. आता 2 चेंडू 13 धावा. आता अशक्य, निव्वळ अशक्य, कारण इथे 2-12 करून काही फायदा नाही आहे. कंपल्सरी चेस फॉर्मॅट. त्यामुळे 2-13 फलंदाज जो जातोय क्रीजमध्ये त्याला काय मेसेज दिलाय. दोन चेंडू 13 धावा. हा ढकलून काढलाय आणि फायनलला एंट्री करते टीम ती नो डाऊट लोकमान्य 11. आता फक्त त्यांना औपचारिकता बाकी आहे. घोषणा. स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे भरली आहे. आता ही जमीन त्यांना नावावर घ्यायची आहे फायनलची. पाहूया कधी वेळ येते. बरोबर 11:34 आणि 52 सेकंडला हा सामना खिशात घेऊन फिरतोय. अभिनंदन लोकमान्य 11. 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये गेल्या तरी 9 धावांनी सामना जिंकल्याबद्दल लोकमान्य 11 संघाचं अभिनंदन. फायनल आणि इथे टॉस मैदानातच केला जाईल असं वाटतंय मान्यवरांच्या हस्ते. आपण पाहता मैदानावर लोकमान्य 11 संघ हा नक्कीच आनंद साजरा करतोय आणि मॅन